मागील भागात म्हणजे काव्याला मी दुसऱ्या मुलींच्या जवळ गेलेला आवडत नाही. त्याला आता मनातून खूप आनंद होत होता. त्यामुळे आज एवढी रागावली आहे माझी छोटी बायको. खरंच माझी छोटी बायको छोटीच राहणार. कधी मोठी होईल काय माहिती. सिद्धार्थ आता तिला खूप प्रेमाने किस करत होता. त्यात काव्या पण जणू विरघळत चालली होती. हळूहळू ती पण त्याला साथ देत होती. दोघं आता एकमेकांना किस करण्यात गुंग होते. जसे दोघांचे श्वास जड झाले तसे ते बाजूला झाले. त्याने तिच्या कपाळावर त्याचे कपाळ टेकवले, तिच्या नाकावर नाक घासत. तू ऑफिसमध्ये तिला पाहिले, ती सोनल आहे. मला लहान बहिणीसारखी आहे आणि लवकरच आपल्या साहिलसोबत लग्न करून ती आपल्या घरी येणार आहे, तुझी देराणी म्हणून. देराणी ऐकताच काव्या सिद्धार्थला घट्ट मिठी मारते. तिला आता स्वतःचा खूप राग येत होता. मी यांना किती काय बोलले. ती रडतच त्याला सॉरी म्हणते. तो पण त्याची मिठी घट्ट करत तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. कारण आज सिद्धार्थला कळले होते की काव्याचे त्याच्यावर किती प्रेम आहे म्हणून. रडून रडून तिचा सुंदर चेहरा तिने खराब केला होता. तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो. टॉवेलने तिचा चेहरा क्लीन करतो, तिचे अस्ताव्यस्त झालेले केस नीट करतो आणि तिला उचलून रूममध्ये घेऊन येतो. तिला बेडवर झोपवतो आणि तो तिच्या शेजारी झोपतो. तशी काव्या पटकन त्याच्या मिठीत जाते. सिद्धार्थ पण तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. आज सिद्धार्थ खूप हॅपी होता. राहून राहून तिच्या कपाळावर तो किस करत होता. एकमेकांच्या मिठीत त्यांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही. काव्याचे सोनलबद्दलचे गैरसमज तर दूर झाले. काव्याच्या भावना पण सिद्धार्थला समजल्या. पण सिद्धार्थ त्याचे प्रेम कधी व्यक्त करेल? आता पुढे दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. सिद्धार्थला सकाळी त्याच्या वेळेवर जाग आली होती. पण त्याची छोटी बायको त्याच्या मिठीत झोपलेली असल्यामुळे तो उठत नाही. तसाच तिला जवळ घेऊन पडलेला असतो. काही वेळाने तिला जाग येते. डोळे किलकिले करून उघडते. आपण सिद्धार्थच्या मिठीत आहोत हे बघून तिला खूप आनंद होतो. ती त्याच्या चेस्टवर चेहरा घुसळते आणि उठून बसते. कारण आज तिला कॉलेजला जायचे होते. त्यात तिची सकाळ खूप सुंदर झाली होती. तिच्या चेहऱ्यावर सिद्धार्थच्या प्रेमाची लाली पसरलेली दिसत होती. सिद्धार्थ पण तिच्याकडे पाहत स्माईल करत उठून बसतो. त्याचे लक्ष तिच्या मानेजवळ असणाऱ्या लव्ह बाईटकडे जाते. ते बघून त्याला खूप भारी वाटत होते. त्याने हसतच तिला उचलून घेतले. तिने पण त्याच्या मानेजवळ हात गुंफले. तो तिच्याकडे पाहत होता तर ती लाजून तिची नजर खाली घेते. तो तिच्याकडे पाहत तिला बाथरूममध्ये घेऊन येतो. ती खाली उतरून शॉवर चालू करते. पाणी अंगावर पडताच ती सिद्धार्थला मिठी मारते. सिद्धार्थ पण तिला मिठीत कवटाळून घेतो. हळूहळू त्याच्या अंगावरचे कपडे ते बाजूला करतात आणि एकमेकांमध्ये मंत्रमुग्ध होत अंघोळ करत असतात. अंघोळ झाल्यानंतर ते दोघं बाथरूम घालतात. आता पण सिद्धार्थ तिला उचलून बाहेर घेऊन येतो. तिला क्लॉथ सेक्शनला घेऊन जातो. आज तिला कॉलेजला जायचे होते तर सिद्धार्थ तिच्यासाठी रेड कलरचा प्लेन अनारकली ड्रेस काढून तिच्या हातात देतो. त्याचे कपडे घेऊन तो बाहेर निघून जातो. काव्या पण हसतच तो ड्रेस घालते आणि तिचं आवरायला बाहेर येते. आता दोघं आरशासमोर उभे राहून आवरत होते. तसे आरशातून एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसत पण होते. सिद्धार्थचे आवरून झाले होते. काव्या तिचं आवरत होती की त्याने मागून तिला मिठी मारली. तिच्या गालावर किस करत तो आरशातून तिच्याकडे पाहत होता आणि ती त्याच्या नावाची टिकली लावण्यात बिझी होती. रेड कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये ती आज खूपच सुंदर दिसत होती. सिद्धार्थ तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. असे का बघताय? काव्या लाजून त्याला विचारते. मी माझ्या बायकोला पाहतोय. तशी ती मागे वळते आणि त्याच्या डोळ्यात पाहते. कारण आज सिद्धार्थ खूप प्रेमाने तिला बायको म्हटला होता. त्याच्या तोंडून बायको ऐकून काव्याला खूप आनंद होतो.
तिला असे प्रेमाने त्याच्याकडे पाहताना बघून सिद्धार्थ तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. आता त्याचे लक्ष तिच्या ओठांकडे जाते. त्याला नुकताच काव्याने लिप बाम लावला होता. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की काव्या त्याच्या ओठांवर हात ठेवते. सिद्धार्थ स्माईल करत तिच्या हातावर केस करतो. आज तुला कॉलेजला जायचं आहे म्हणून सोडतोय. रात्री तुला सोडणार नाही. तू असे बोलताच ती लाजून तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेते. काय झाले बायको, एवढी काय लाजते? आज त्याच्या तोंडून बायको ऐकून खूप सुखावली होती काव्या. तो हळूच तिचे दोन्ही हात बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तिचे डोळे बंद असतात. ती एक डोळा उघडून पाहते तर सिद्धार्थ हसत तिच्याकडे पाहत असतो. तो तिला जवळ ओढतो. ती अजून पण खालीच पाहत होती. तिच्या चेनला पकडून तिचा चेहरा त्याने वर केला आणि पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की तोच त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. बाहेरून रोशनी काव्याला आवाज देत होती. वहिनी, उठलीस का? आज कॉलेज आहे ना? काव्या सिद्धार्थपासून बाजूला होत दरवाजा ओपन करते. पण तोपर्यंत रोशनी निघून गेलेली असते. गेली ती, सिद्धार्थ तिच्या कानाजवळ जाऊन बोलतो. त्याच्या स्पर्शाने काव्या शहारते. ती मी आलेच, ती पण लाजून खाली निघून जाते. ती जाताच सिद्धार्थ त्याच्या केसांवरून हात फिरवत गालातल्या गालात हसत असतो आणि मनातच बोलतो, माझी छोटी बायको. सिद्धार्थ आत येत मोबाईल हातात घेतो. तो गॅलरी ओपन करून काहीतरी पाहत असतोच की त्याला तो व्हिडिओ दिसतो. तो व्हिडिओ दिसताच तो रागाने त्याचा मोबाईल बेडवर फेकतो. ज्या काव्यावर मगाशी प्रेम येत होते, आता तिचाच त्याला राग येत होता. तो केसांना घट्ट पकडून बेडवर बसतो. त्याचे मन मानायला तयार झाले होते की त्याला काव्या आवडते. पण तो व्हिडिओ दिसताच त्याला काव्याचा राग येत असतो. कारण कितीही झाले तरी त्याला काव्यामध्ये गुंतायचं नाहीये हे तो स्वतःला समजावत होता. खरं, पण तो काव्यामध्ये पूर्णपणे गुंतला आहे हे त्याला कळत असून वळत नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्याने सांगितले होते, तो इंडिया सोडून बाहेरच्या देशात कायमचा निघून जाणार आहे. पण खरंच तो जाणार आहे का की नाही हे त्याला पण माहिती नाहीये. तो रागाने उठून उभा राहतो. एक दीर्घ श्वास घेत, मी जरी स्वतःवरून काव्यासोबत लग्न केले असले तरी तिला तो हक्क हवा आहे. तो कधीच तिला भेटणार नाही. मी जरी तिला बायको बोलत असलो तरी ती माझी बायको या जन्मात तरी होणार नाही. तो त्याचा मोबाईल घेतो आणि खाली येतो. खाली सगळे डायनिंग टेबलला बसलेले होते. सिद्धार्थ येताच ते नाश्ता करायला घेतात. बोलत बोलत त्यांचा नाश्ता चालू असतो. रोशनी, सायली काव्याला कॉलेजबद्दल सांगत होत्या. काव्या पण शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होती. सिद्धार्थ मात्र त्याचा नाश्ता करण्यात व्यस्त होता. त्याचा नाश्ता करून झाला तसा तो वर निघून गेला. काव्या पण तिचा नाश्ता करून वर आली. तिची बॅग वर होती. ती बॅग घेऊन ती जाणार की त्याचा करारी आवाज तिच्या कानावर पडतो. थांब. त्या आवाजाने ती जागच्या जागीच थांबते. तिला वाटत होते सिद्धार्थ तिला जवळ घेईल, पण तो तर रागाने तिच्यासमोर येऊन उभा राहतो, तिच्याकडे पाहत. कॉलेजला जाते ना? ती लाजून हो म्हणून मान हलवते. तो तिचा हात पकडून तिला ड्रेसिंग टेबलजवळ घेऊन जातो. तिच्याकडे वरून खाली पाहतो. ते तू कॉलेजला जाताना पायातील जोडवी, गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगेतील सिंदूर काही लावून आणि घालून जायचे नाही. तो असे बोलताच काव्याचा चेहरा पडतो. तुला या घरात मी लग्न करून घेऊन जरी आले असली तरी बाहेर हे सगळं घालून जायचा तुला कुठलाच अधिकार नाहीये. सगळं काढून आत्ताच माझ्या हातात दे. तो बोलताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. ती काही काढत नाहीये हे बघून सिद्धार्थ आधी तिच्या भांगेत कुंकू पुसतो. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढतो. त्यानंतर खाली बसून तिच्या पायातील जोडवे पण काढतो. सिद्धार्थने तिच्या गळ्यातील, पायातील काढल्यामुळे काव्याच्या डोळ्यात आलेले पाणी गालावर ओघळू लागते. तिला सिद्धार्थची वागणे कळतच नव्हते. काही वेळापूर्वी ती तिचं आवरत होती तर किती प्रेमाने तो तिच्याकडे पाहत होता. पण आता त्याने सगळं काही तिच्याकडून काढून घेतले होते.
तो काढत होता, पण काव्याला असे वाटत होते सिद्धार्थ तिला त्याच्यापासून दूर करत आहे म्हणून. तो सगळं काही काढलेले ड्रॉवरमध्ये टाकतो. ती काही बोलणार की सायली काव्याला आवाज देत होती, "वहिनी, वहिनी, आवरले का तुझे?" काव्य तिचे अश्रू पुसत, "हो ताई, आलेच" एवढं बोलून ती तिची बॅग घेऊन निघून गेली. त्यावेळेत तिने सिद्धार्थकडे एकदाही पाहिले नाही. सिद्धार्थ मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. काव्या खाली येताच तिने आईंना नमस्कार केला. आईंनी पण तिला आशीर्वाद दिला आणि ती निघाली सायली, रोशनी आणि साहिलसोबत कॉलेजला जायला. कारण काव्याचा पहिला दिवस होता, तर ते तिघंही तिला सोडायला जाणार होते. खरं तर सिद्धार्थने काव्याला कॉलेजला सोडायला पाहिजे होते, पण सिद्धार्थ तर काव्यासोबत कसा वागत होता त्याचे त्यालाच कळत नव्हते. गाडीत काव्या सिद्धार्थचा विचार करत होती. ती विचार करण्यात एवढी गुंग होती की त्यांची गाडी कॉलेजजवळ आली तरी तिचे लक्ष नव्हते. रोशनी काव्याला हात लावून हलवते, "वहिनी, भाईची आठवण येतेय का?" तशी काव्या भानावर येत नाही. ते काय बोलावे तिला कळत नव्हते. "ऑल द बेस्ट वहिनी" ते तिघंही बोलतात. काव्या पण हसत त्यांना थँक्यू म्हणते आणि खाली उतरते. त्यांना बाय करते. ते तर निघून जातात. ते जाताच काव्या एक दीर्घ श्वास घेते आणि आत जायला निघते. किती हॅपी होती ती सकाळी उठली तेव्हा. पण सिद्धार्थ तिच्यासोबत जे काही वागला होता त्याचा तिला खूप राग येत होता. कॉलेजमध्ये आली होती खरं, पण मनात मात्र सिद्धार्थचे विचार होते. विचार करतच ती क्लासरूममध्ये जाऊन बसली. पहिला दिवस असला म्हणजे आपल्या ओळखीचे तिथे कोणीच नसते. तसेच काव्याचे पण ओळखीचे तिथे कुणीच नव्हते. त्यामुळे ती एका बेंचवर जाऊन बसली. खूप घाबरलेली होती, पण घाबरून तिला चालणार नव्हते. काव्याला बघून काही मुलींची कुजबूज चालू होते. तोच त्यांच्या क्लासरूममध्ये सर आणि मॅम येतात. ते सगळ्यांकडे एक एक फॉर्म देतात. काव्याला पण फॉर्म मिळतो. ती फॉर्मवर काय आहे ते पाहत होती. सर आणि मॅम सांगत असतात कुठे काय फिलअप करायचं ते. काव्याला जेवढं काही माहिती असते तेवढं ती भरत असते. तिने तिचे पूर्ण नाव, ॲड्रेस एवढंच त्यात फिलअप केले. काही वेळाने एक एक करून सगळ्यांचे फॉर्म जमा करण्यात आले. सरांनी काव्याचा फॉर्म पाहिला तर त्यात फक्त नाव आणि ॲड्रेस दिसत होता. त्या व्यतिरिक्त काहीही नव्हते. कसे असणार? बिचारीला काही माहितीच नव्हते. सगळ्यांचे फॉर्म जमा करून सर मॅम निघून गेलेत. आज पहिला दिवस असल्यामुळे 1-2 तास झाल्यानंतर त्यांचा क्लासला सोडण्यात आले. एक एक करून सगळे जायला निघाले. काव्या पण जायला निघाली होती, पण तिला काही जणांनी मुद्दाम धक्का दिला. ती खाली पडणार की तिचा हात कोणीतरी पकडला आणि तिला बाजूला ओढले. सगळे गेल्यानंतर काव्याने समोरील व्यक्तीकडे पाहिले तर तिच्यासमोर एक मुलगी उभी होती. काव्या तिच्याकडे पाहत थँक्यू म्हणते. "अगं थँक्यू का? ते तुम्ही मला मदत केली ना म्हणून." काव्या घाबरतच बोलते. "ते सगळ्यात आधी तुम्ही बोलायचं नाही." ती मुलगी काव्याच्या समोर हात पुढे करत, "हाय, मी रेणुका, तुझ्याच क्लासमध्ये आहे." काव्या पण तिच्या हातात हात देत, "हाय, मी काव्या." रेणुका बोलायला मोकळी असल्यामुळे काव्या पण तिच्यासोबत मनमोकळ्यापणाने बोलत होती. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तिला मैत्रीण मिळाली हेच काव्यासाठी खूप होते. दोघं बोलत बोलत क्लासरूमच्या बाहेर येतात. रेणुका काव्याला बाय बोलून तिच्या स्कूटीने निघून जाते. काव्या मात्र विचार करत, "मी आता घरी कशी जाऊ? ते साहिल दादा येणार होते, पण आज लवकर सोडले आम्हाला." ती विचार करत चालत चालत गेटच्या बाहेर जातच होती की ड्रायव्हर पळतच तिच्याजवळ आला. "मॅम, ते तिकडे चला." काव्या पण त्याच्या मागे चालत होती. समोर सिद्धार्थची गाडी बघून तिला धक्का बसला. गाडी तर यांची आहे, पण हे आले आहेत का? विचार करताच तिने मागचा दरवाजा ओपन केला आणि आत बसली.
आत बसताच तिचे लक्ष सिद्धार्थकडे गेले. त्याचा कॉल चालू होता. काव्या शांत बसून त्याच्याकडे पाहत होती. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघून तिला छान वाटत होते. पण त्याची सकाळची वागणे आठवताच तिला त्याचा राग आला. त्याला इग्नोर करून ती बाहेर पाहायला लागली. डोळे तर पाणावले होते, पण उगाच त्याचा सिद्धार्थला त्रास होईल म्हणून ती अश्रू दाबायचा प्रयत्न करत होती. गाडीत शांतता होती. काही वेळाने त्यांची गाडी बंगलोच्या आत आली. गाडी थांबताच काव्या तिची बॅग घेऊन आत निघून गेली. तिच्या मागे सिद्धार्थ पण आत आला. आत येताच तिच्या रूममध्ये निघून गेली. कॉलेजमधून नुकतीच आल्यामुळे आई पण तिला थांबवत नाही, पण तिच्या मागे येणाऱ्या सिद्धार्थला मात्र त्या थांबवतात. बघूया आईने सिद्धार्थला का थांबवले असेल? आई समजावतील का सिद्धार्थला? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.